नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 4 ऑक्टोंबर 2025 आपण पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक 66 बघत आहोत. तर येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. याच्यावर 25 मार्काचा पेपर होतो. 25पैकी आपल्याला किती मार्क पडतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न कसे येतात ते तुम्हाला माहीत होणार आहेत. तसेच तुम्हाला पोलीस भरतीबद्दल आणखीन एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे की सध्या जे काय वादळ चाललेलं आहे, वादळ म्हणता येईल किंवा ते चाललं असं की मी पण टाकलं होतं की मी जेव्हा पोलीस भरतीच्या वेबसाईटवर व्हिजिट दिली तर 7/10/2025ला फॉर्म सुटणार आहेत असं दाखवत होतं, पण ते काही खरं नाही आहे. ते काहीतरी कोणतरी सायबर अटॅकनुसार काहीतरी ते डिस्प्ले केलेलं आहे आणि ती चुकीची वेबसाईट होती. त्यामुळं मित्रांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. आता पोलीस भरतीचं लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर होईल महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून. तोपर्यंत तुम्ही आपल्या अभ्यासाकडं काही बी न घाबरता अभ्यास करत राहा, हीच माझी इच्छा आहे. आणि चला, आजचा पहिला प्रश्न आपण बघत आहोत. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? अमित शाह, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी, एस जयशंकर. कोण आहेत? राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आधार पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते? रिलायन्स इंडस्ट्री, भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डॉक्टर रेड्डीज लॅब. कशाचे होते? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? जीवनसत्व ए, जीवनसत्व B1 म्हणजे थायमिन, जीवनसत्व सी आणि जीवनसत्व डी. कशामुळे होतो? जीवनसत्व B1 थायमिन याच्यामुळं बेरीबेरी हा आजार होतो. ऑप्शन क्रमांक बी. इन्सुलेशनचे स्रवण कोणत्या अवयवामधून होते? यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड, पॅनक्रिया, रक्त म्हणजे किडनी, प्लिया म्हणजे स्प्लीन. कशामुळे होतं? पॅनक्रियामधून इन्सुलेशनचं स्रवण होतं. पॅनक्रियाला काय म्हणतात? स्वादुपिंड म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी तुमचं हे योग्य उत्तर असणार आहेत. खालीलपैकी कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते? WHO, युनेस्को, UNICEF, ILO. कोणती करते? UNICEF, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. लक्षात राहील. ऑप्शन क्रमांक सी. काय मी तुम्हाला काय सांगितलं? युनायटेड नेशन इंटरनॅशनल, आय फॉर इंटरनॅशनल, सी फॉर चिल्ड्रन, ई फॉर इमर्जन्सी, एफ फॉर फंड. आता WHO काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ILOचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, युनेस्कोचा माहिती युनायटेड नॅशनल इकॉनॉमिक आपला युनेस्को. आता सध्या युनेस्कोचा जे लॉंग फॉर्म आहे ते तुम्ही मला सांगशाल. आणि त्याच्यात आता महाराष्ट्राच्या किती किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा भेटलेला आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. वापरकर्ता आणि संगणक यामधील इंटरफेस म्हणून कोण काम करतो? इंटरनेट ऑपरेटिंग सिस्टीम, CPU आणि सॉफ्टवेअर कनेक्शन. कोण म्हणून काम करतं? ऑपरेटिंग सिस्टीम. ऑप्शन क्रमांक बी. मधुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक सी.
केटू पर्वताची उंची किती? 8,848 मीटर, 8,611 मीटर, 8,126 मीटर, 8,463 मीटर. किती आहे? 8,611 मीटर. ऑप्शन क्रमांक बी. तर माउंट एव्हरेस्टची किती आहे? ची उंची किती आहे? केटू पर्वत हा भारतातला आहे आणि माउंट एव्हरेस्ट हा नेपाळचा आहे. या दोघांच्या उंचीमधला फरक किती आहे? पुढचा, खालीलपैकी कोणती संस्था आरोग्याशी संबंधित आहे? युनेस्को, IMF, जागतिक आरोग्य संघटना, WHO आणि WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जागतिक आरोग्य संघटना. ऑप्शन क्रमांक सी. कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? ऑक्सिजन, O2, नायट्रोजन ऑक्साईड, N2O, कार्बन डायऑक्साईड, CO2, मिथेन. काय? नायट्रस ऑक्साईड, N2O. ऑप्शन क्रमांक बी. भारताची पहिली देशी आंतरराष्ट्रीय पाणबुडी कोणती? INS विक्रांत, INS अरिहंत, INS सतपुडा आणि INS 100. कोणती आहे? INS अरिहंत. ऑप्शन क्रमांक बी. जालियनवाला बाग हत्याकांड का घडले? खाणकामावर कामगारांचा मोर्चा काढला म्हणून, रौलट कायद्याच्या विरोधात झळवळल्यामुळे, रौलट कायद्याच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे, किंवा जमाव झाल्यामुळे असं राहील ते. कृषक आंदोलनामुळे. ते PPTचं PDF मध्ये एक्सपोर्ट केलं की ते शब्दांचा अशब्द होऊन जातात. कृषक आंदोलनामुळे, औद्योगिक कामगारांच्या कामबंदीमुळे. कशामुळे? रौलट कायद्याच्या विरोधामुळे. ऑप्शन क्रमांक बी. रौलट कायद्याच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड घडला. बिनाल पास कुठं आहेत? मग गुजरात, महाराष्ट्र, जॉर्जिया नाही हा जम्मू आहे. जम्मू आणि काश्मीर आणि कर्नाटक. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. जॉर्जिया देश आहे, जम्मू आपलं राज्य आहे. आता सध्या केंद्रशासित प्रदेश आहे. अणुऊर्जा विभाग DAE हा एक विभाग आहे जो थेट कोणाच्या अधिपत्याखाली काम करतो? संरक्षण मंत्री, पंतप्रधान, ऊर्जा मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री. कोणाच्या अंतर्गत अणुऊर्जा काम करतात? पंतप्रधानांच्या अंतर्गत. PMO ऑफिस. असं पण ऑप्शन येऊ शकतो, PMO ऑफिस. ऑप्शन क्रमांक बी. यू आकाराची दरी कोठे आढळते? कांग्रास पर्वतात, हिमनदी प्रदेशात, डोंगराळ पठारावर, वाळवंट प्रदेशात. कोणतात? यू आकाराची दरी. आपण जे नद्या आणि नद्यांचे प्रकार बघितले होते, तर नद्या आणि नद्यांच्या प्रकारामध्ये अशी जे यू आकारात जी दरी बनते, म्हणजे हा जो यू आकार झाला, या आकाराच्या दऱ्या कुठे आढळतात? तर हिमनदीच्या प्रदेशात, म्हणजे ज्या हिमालयाच्या प्रदेशात होतात त्या यू आकारामध्ये वाद चालतात, त्यांना काय म्हणतात? हिमनदी प्रदेशात या यू आकाराच्या दऱ्या आढळतात. सिपोम कशापासून बनलो? खनिज पदार्थांपासून, वायूने, समुद्राच्या पाण्याने, जैविक सेंद्रिय घटकांनी. कशामुळे बनतो? सिपोम हा वायूने बनवतो. कारण हा सिपोम म्हणजे आपला समुद्राच्या ठिकाणी जरी गेले तुम्ही, समुद्र बघायला कधी आपल्या मुंबईचा, तर त्याच्या काठावर जो फुगलेला बुडबुडा असतो, म्हणजे तो व्हाईट फेस असतो, जो असे बुडबुडे असतात पूर्ण व्हाईट, तर त्याला काय म्हणतात? सिपोम म्हणतात. ते एक वायूमुळे गुंतून तो तयार होत असतो. 29 किलोमीटर उंचीपर्यंत पृथ्वीच्या वातावरणात किती टक्के भाग आढळतो? 50, 75, 97, 100. किती आढळतो? 97%. ऑप्शन क्रमांक सी.
हवा असताना हवेचा दाब कसा असतो? गरम आणि ओलसर, थंड आणि कोरडा. गरम आणि कोरडा, थंड आणि ओलसर. कसा असतो? थंड आणि कोरडा. ऑप्शन क्रमांक बी. सायक्लोनमध्ये हवेचा दाब कुठे जास्त असतो? काठवर्ती भागात, मध्यवर्ती भागात, छायांकित भागात, पर्वतीय भागात. कुठे असतो? मध्यभागी असतो. ऑप्शन क्रमांक बी. बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय? सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम बायकार्बोनेट. काय रासायनिक नाव बेकिंग सोड्याचं? सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन क्रमांक बी. गोबर गॅस प्लांटमध्ये काय तयार होते? हायड्रोजन, ऑक्सिजन, मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईड. काय होतो? मिथेन वायू. ऑप्शन क्रमांक सी. आणि त्याच्यावर आपला गॅस जळतो. बुध ग्रहाला सूर्याभोवती एकदा फिरायला किती पृथ्वीचे दिवस लागतात? 88 दिवस, 90 दिवस, 180 दिवस, 365 दिवस. बुध ग्रह फिरायला पृथ्वी किती दिवस घेतो? तो 90 दिवस लागतात त्याला. ऑप्शन क्रमांक बी. हिंदी महासागरातील सागरी प्रवाहाच्या दिशा वर्षातून किती वेळा बदलतात? एकदा, दोनदा, चारदा, 6 वेळा. किती वेळा बदलतात? दोनदा बदलतात. आणि का बदलतात त्या? मान्सूनच्या प्रभावाखाली. मान्सूनचे जे वारे येतात, वारे वाहतात त्याच्यामुळे. हा आपला भारताचा खाल्ला समुद्री तट आहे. इकडून अरबी समुद्र आहे, इकडं महाराष्ट्र आहे आपला, इकडं गोवा आहे, इकडं केरळ आहे आणि इकडं तामिळनाडू आहे. आणि इकडं हिंदी महासागर आहे आणि इकडं आपली बंगालची खाडी आहे. त्याला काय म्हणतात? बे ऑफ बंगाल. आता ज्यावेळेस मान्सून सुटतो त्यावेळेस ट्रॉपिक ऑफ कॅन्सरपासून जे मान्सून वारे येतात ते आपल्या या पश्चिमी काठावर येऊन राहतात. आणि ज्यावेळेस परतीचा मान्सून चालू होतो त्यावेळेस ते वारे कुठून वाहतात? नॉर्थ ईस्ट साईडकडून असे वाहतात. ते परतीचा मान्सून. हा काय झाला? परतीचा मान्सून. हे दोन प्रकारचे सागरी प्रवाहाच्या दिशा वर्षातून दोनदा बदलताना आपल्याला दिसतात. हा मान्सूनच्या वेळेस, म्हणजे हा कसा? जूनच्या काळात. आणि हा सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात जो पाऊस आपला पडतो, हानिकारक ठरतो, त्या काळात आपल्याला, हे दोन काळात आपल्याला काय करतात? हिंदी महासागराच्या सागरी प्रवाहाच्या दिशा वर्षातून बदलताना दिसतात. भारताची राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1875, 1885, 1905, 1900. कधी झाली? 1875. ऑप्शन नाही 85, सॉरी. ऑप्शन क्रमांक बी. आणि आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का झाली हे पण महत्त्वाचं आहे. का झाली असावी? स्थापनेचं एकच उद्दिष्ट होतं की त्यांचं ब्रिटिश सत्तेविरुद्ध शांततेत राजकीय मागण्या मांडणे. आपण काय करतो? आपल्याला काही जर अडचणी असेल, आपण ग्रुप करून सांगतो. तसंच ते काय केलं होतं? एक स्थापना केली होती एका सभेची, राष्ट्रीय काँग्रेसची. आणि ती ब्रिटिश सरकाराकडे आपल्या राजकीय किंवा ज्या काय मागण्या असेल त्या मांडणे, त्याच्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. नंतर या संस्थेनं आपल्याला भारत स्वतंत्र होण्यासाठी बरंचसं योगदान दिलेलं आहे. बरेचसे राजकीय नेते आपल्याला बघायला भेटलेले आहेत. चला, शैवालाचा अभ्यासाला काय म्हणतात? मायक्रोलॉजी, फ्रायकोलॉजी, बॉटनी आणि झुलॉजी. झुलॉजी काय म्हणतात? फ्रायकोलॉजी म्हणजे शैवालाचा अभ्यास.
आपला जो शैवाळाचा अभ्यास करायला काय म्हणतात, फायटोलॉजी. अशा प्रकारे आपला 25 मार्काचा पेपर संपलेला आहे मित्रांनो. तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. तर काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये करून मला सांगू शकतात. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पोलीस भरतीसाठी तुम्हाला बघायला मिळतीलच. आपण आज इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.